शिटू बजाला काय जास्त शिल्लक बोलून राहिली हा? जमलं का तुले? मी काही शिल्लक बोलली नाही कोणाला. मी कोणाला काही माझं कोणाला घेणं देणं नाही आणि मी कोणाचं काही करत नाही आणि माझं कोणी काही करू नका. काय झालं या पोरीले? एखादं पिसं लागल्यासारखी भांडून राहिली. ओ माय ओ पोरी माझ्यासाठी तर सासू संग नको भांडू माय बाई. सकाळी लोक म्हणतील कशी माय फुई आली घरात भांडण लावून गेली. दोघे सासूना भांडू नका माय बाई. वहिनी काही म्हण नका माय तिला काय झोमलं का काय सांगा माय. कालपासून निरा भांडूनच राहिली. तेव्हा पोरी हे तो पोरग घे. हे लाडून राहिला घे तो पोरग. मी नाही घेत पोरग गिरग. मी काय घेऊ मागवा तुम्ही. काका का झोमलं का तो पोरग का लोक रिकामे आहेत का वागवेले? थांब थांब त्या दिनूले फोन करतो. लय हिडगवून राहिली. पोरग वागवत नाहीस धड बोलत नाहीस. त्या आतेले काही बोलून राहिली मला काही बोलून राहिली. काका डोक्यात काही झोमलं का? कुठे गेलती का चिचीवर? चुळीन झोमली का तुले? काय झालं का तुला? मेटासारखी करून राहिली. पोरग कोण नाही घेत. मी नाही वागवत त्या पोराले. दिवसभर पाहिलं तर किंग किंग चिंग करत राहते हागत राहते मुतत राहते. माय जीवावर आलं. मी आता अजिबात वागवत नाही. मी चालली आता आराम करते. बाई वहिनी वहिनी इले नक्कीच काहीतरी झोमलं. हे अशी अचानक कशी करून राहिली पोरी. बाई वहिनी मी म्हणतोय बा काहीतरी दगा फटका झाला. ही अशी कशी एखाद्या माना अशी काय पिसाटली हे? तू आलं पोरग वागवत नाहीस तू. पोरग वागवत नाहीस. नाही नाही वागवत. तुम्ही वागवा. तुम्ही कायसाठी वागवा माय पोरग. चालली मी बाहेर फिरायले. आता आता पाहू काय होते तर. मला कोणी आवाज द्यायचा नाही. अजिबात मला कोणी आवाज नाही द्यायचा. माझा कधी आराम होत नाही. मला सगळं बोर झालं. माय काय 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 इले का खरंच बाई असू बाई. हिचं डोकसं काहीतरी हे झालं बाई. काहीतरी झालाच दगा फटका. पोरी कुठे झाली? हेंडेले का गावात? हिंड काय आज लोक तर तुला कोणाच्या घरी दुधाला जाय म्हणलं कोणाच्या घरी काही बोलावलं तर जाय म्हणलं तर तुला शरम लागत जाय. अरे आता काय हिंडायला जाते का गावात? थांबाई मी त्या दिनूला फोन करतो बाई. नाही तिच्या मायबापाला फोन करतो आणि त्याला बोलावून घेतो. मग तुमच्या पोरीच्या डोक्यात किडे पडले. फरक पडला जसा तुमच्या पोरीच्या. पा आमच्या संग कशी वागून राहिली. आता लोक लय साजरी वागली ना. आता काय झालं हो तुले? तो पोरग वागवत नाही म्हणतं. घरातला धंदा करत नाही. गावात हिंडायला जातं म्हणतं. गावात हिंडत असतं का तू? म्हणजे आजपर्यंत नाही फिरली म्हणून आता नाही फिरू शकत का मी? मी चालली फिरायला. मी नाही वागवत कशाला म्हणून त्या श्यामला गिमला. नुसतं मला त्रास देत राहते तो. मी आता श्यामला अजिबात घेत नाही. आणि मी कोणाचा स्वयंपाकही करत नाही. मी कामं पण करत नाही. सगळेजण माझं काम करा. माझ्यासाठी चांगलं चांगलं करून खाऊ घाला मला. मी रोड झाली आता. मला चांगलं चांगलं करून खाऊ घाला. घराच्या बाहेर निघशील तर विचार कर तू. घराच्या बाहेर जायचं नाही. वसुबाई घ्या बरं दरवाजा लावून. हिचं काहीतरी भिनसलंच बाई. काहीतरी झालं बाई. वसुबाई अशी कोईच नाही वागली हे. शेटू तुला काय सांगून राहिली मी? काय सांगून राहिली? अजिबात शिल्लक बोल नको. घराच्या बाहेर निघशील तर विचार कर. काय झालं रे? कोण रे मेटासारख्या गल्ला करून राहिला? काय झालं रे? अरे बापरे बाबा घरातच आहेत. आता बाबाच्या समोर कसं करू? असंच ठेवते सर्वांना जमा होऊ देते आणि मस्त सगळ्यांना एप्रिल फुल बनवते. काय नाही झालं. बाबा बघा आई कशा मला त्रास देतात. आवा इकडे या बरं जरा शेतदारात या बरं. पोरगी बाबर कशी करून राहिली. काय झालं बाई? मी ऐकूनच राहिलो. शिटूबाई अशी कोण बोलून राहिली बाई? तू काय झालं बा? कोणाचं काही चुकलं का? तुला राग आला कोणाचा? शांततेनं लहान आवाजात बोला बाई. लहान आवाजात बोलून सांगा. असं गावात कुठे जातं बाई फिरायला? शहर आहे का बाई? गाव आहे नाही. गावात अशा सुनवायला फिरत असतात का? आणि तू काही फिरत नाही बाई. कोणाच्या घरी तर जात नाहीस बाई. काय झालं बा? मला सांग या सासून काही केलं का? तुला बोलली का काही सासू? अहो तुम्ही तर हमेशा मलेच म्हणता. मी म्हणतो ह्या बा काहीतरी झालं. हा बा वसुबाईला विचारा. काल वसुबाईला बोलली भाजीसाठी. दिवसभर झाले टन नचून राहिली. आता सकाळपासून काहीच नाही करून राहिली. त्या श्यामले नाही घेऊन राहिली. मला म्हणते मी चालली म्हणते गावात फिरायला. मला काही करून खाऊ घाला म्हणते. साजरं मी लोड झाली म्हणते. मी म्हणते या पोरीला काहीतरी झालं. ह्या बा नक्कीच तिच्या बापाला फोन लावा. नाही तर सकाळी असं होईल. तो दिनू कुठे गेला? त्याला फोन लावा पहिले. मला तर वाटतं बाई काहीतरी बिनसलंच. काहीतरी झालं. अवशी कोईच नाही वागली नाही. मा संग कोई जोऱ्या आवाजात बोलली का हे? आज तो निरा अंगावर येऊन राहिली. तुम्ही बोला बरं तिच्या संग. काही नाही माय माझ्यानं झालं बाई. पोरे तुले मला राग आला असेल माय. तर पाय लागून माफी मागतो व पोरी. मी चालली जातो माय माघारी. अशी करू नको माय. साजरी राय. काले असं करतो व. तुला वाटत असेल माय मी याव नाही तर मी येत नाही बाई. तो घरी डबल चुकलो माय. मला तो आलं म्हटलं माय तुला मी की भाजी कर काही. तू माय आलूच खाय.
आलूच खाय, साऱ्या घरातले लोक भालू करून ठेव. मी तुले म्हणतही नाही माय बाई, चुकलं माय बाई, मला अशी नको करू माय बाई. घे हे पोरग. काय झालं सुनबाई? हा, काय झालं? बाबा, मला आई पण त्रास देतात, आत्या पण त्रास देतात, आणि तू उलचक चिकटला श्यामा, चड्डीत हाकते आणि मला त्रास देते. आता बाई अमाय तर श्याम उलसक लेकरू तो आलोच होय ना. खुश हो. अहो तुम्हाला काय वाटते? मुक्की राय ना तू मॅटोक्सेचे. सुनबाई, बरं तुला श्यामले घ्यायचं नाही का बा? हा, नको घेऊ, मी त्याला बाहेर नेतो. हा, त्याला नेतो मी 2-3 घंटे बाहेर. तुले कुठे जायचं आहे का बाई? का हाय बाई? दिनू जमतो आलं भांडण झालं का? हा, तू दिनू बोलला का तुले काही? हे बोलली तुले काही? हा, काय झालं? काय झालं एवढा आवाज करून राहिला घराच्या बाहेर? बरं आला, कुठे गेलता तुझी बायको? पाय ना कशी पिसाटल्यासारखी करून राहिली, साऱ्याच्या अंगावर अशी धावूनच येऊन राहिली मारक्या म्हशीसारकी. आम्हाला म्हणते तुम्ही मला त्रास देता म्हणते, त्या श्यामाला म्हणते ते चड्डी थाकते म्हणते, मी त्याला घेत नाही म्हणते, तू मला त्रास देते. हिचं डोकसं काहीतरी सटकलं. नी इले केरकरच्या इकडे ने शाक देऊन आणतो बायकोले, मेटासारखी करून राहिली. आता हे आले, आता फक्त बवळ्या राहिला. बबड्या कुठे झाल्या काय माहित. मी 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 काही मॅडासारखी नाही करून राहिली. आई तुम्ही उगाच हे नका करू, मी का पागल आहे का? जेव्हा माय पोरी घे लेकराले येत नाही म्हटलं ना मी त्या श्यामाले. नुसतं त्याला अक्कल नाही, काही मॅनर्स नाही, डोकं नाही, चड्डीत सू करते. आता मी त्याला नवीन चड्डी घातली होती तरी त्याला त्यात शी केली. त्याला काही समजत नाही, वळण नाहीये त्याला काहीच. आई तुमच्या नाताले वळण लावा चांगलं, नाही पोराले वळण लावलं कमीत कमी नाताले तरी लावा. डोक्यात किड्या पडले का? कोस बोलून राहिले तुझ्या आत्या संग? हा, जरा आवाज लहान ठेव. काय झालं तुले? तू लावून वळण तो आपण आली. हा, मग आईली काय शिकून राहिली? आणि हे मास्तरींसारखे कपडे घालून काय उभी राहिली हात बांधून? अरे असा तमाशा सारे गावात ऐकून राहिला. काय काय झोंबलं का काय तुले? चल होय मग नंतर. अरे श्यामाले घे, जास्तच हिडकावून राहिले एक 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 एक. म्हटलं असं काय झालं? मग तू श्यामाच्या अड्डे धाकते तर तू शिकू त्याले संडासच जाई म्हणून. हा, तशी दबल्ली मास्तर की करतं? मास्तर सारखे कपडे घालून हिंट शिकवतो आले करायले. चालली मोठी मॅडले का जे मॅडलं काय झालं असं? मला बोलायचं नाही. बघा बघा बाबा, बघा बघा कसे बोलतात मला. या घरात माझ्यासोबत कोणी चांगलं वागत नाही, सगळेजण मला बोलतात लहान्यापासून मोठ्यापर्यंत. तो बबड्या कुठे गेला? दिवसभर मला त्रास देते, वहिनी हे करून द्या, वहिनी ते करून द्या. आता मी कोणाचं काही ऐकणार नाही. कुठे गेला तो बबड्या? बोलवा त्याला. म्हणजे मी तरी माझं नाटक बंद करेल, नाही तर मला हे 2-3 ठेवून देतील चांगले. माझं एप्रिल फुल व्हायच्या पहिले तेच एप्रिल फुल होऊन जाईल. बबड्याला बोलवा, बबड्याला बोलवा. बाई वहिनी हे पा, मी काय म्हणतो वहिनी, नक्कीच्या पोरीला काहीतरी झपाटलं. हा, अशी कशी वागून राहिली हे बाई? काहीतरी झोंबलं बाई वहिनी. मी म्हणतो ह्या पा काहीतरी, ह्या पा इले देवाजवळचं पाणी गिनी पाजा जरासं, हिच्या डोळ्यावर जसं पाणी गिनी मारा. काहीतरी झालं बाई या पोरीला, अशी कशी बोलून राहिली हे. हा माय बाई काहीतरी वहिनी ह्या पा, काहीतरी झालंच. हा हो ना बाई वसुबाई, पाहिलं तुम्ही आज लोक कशी काही वागली का हे? पाहिलं असतं दिनुले नाही ऐकून राहिली. हा काय 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 बाई कळलंच बाई, काहीतरी दगाफटका झाला वहिनी है ना का वसुबाई? हा नाही तर अशी काही बोलली का हे? हा एक आपण जरासा का आवाज मोठा केला की फिशी फिशी लढते, पण आज तर बाई कोणालाच नाही ऐकून राहिली. हा त्याचाच फायदा घेतला तुम्ही लोकांनी आणि मला टॉर्चर केलं. बघा बघा किती रोड झाली मी, पा किती रोड झाली. मला चांगलं चांगलं खायला देत नाही. जा माझ्यासाठी बदामाचा शिरा करून आणा. असं तुला बदामाचा शिरा पाहिजे करून? चल तो बापाच्या घरी नेऊन घालतो तुले. हा, आता ती खाय बदामाचा शिरा. काय म्हणून शिल्लक बोलून राहिली मग तू? हा, कोण तुला टॉर्चर करते वा? हा, तुला नखाचा तरी त्रास आहे का माझ्या घरात? हा तुम्हाला काय माहितीये? तो बबड्या कुठे गेला? बोलवा ते बबड्याला पहिले. दिनू हे पाय, शांत राह, कल्ला हल्ला करू नको. सुनबाई तू बस बा, खाली बसत का ते? बस बसा. हा हे पाय, तुला कोणा त्रास दिला मला सांग. हा काय झालं मला सांग, नेमकं काय झालं? कोण काही म्हटलं का तुले? हा बाबा मला सगळेजण मिळून त्रास देतात. बघा किती वेळचा मी आईला बदामाचा शिरा सांगितला तरी आईने मला बदामाचा शिरा आणून नाही दिला. बघा बघा मग हे टॉर्चर नाही आहे का? बघा मला किती त्रास आहे, किती रोड झाली बाबा मी. अहो
शिटूच्या अंगात कोणतरी कैदाशीन धसली बाई, चुलटीन धसली. त्याच्याशिवाय अशी हे वागतच नाही. आईले बदामाचा शिरा काही आवडला नाही, इले गोड नाही आवडत, इले तिखट आवडते. आज काय बदामाचा शिरा करून राहिली. नक्कीच कोणीतरी घुसलं हिच्या अंगात. मी काय म्हणतो अजी, या बा दिनूचे बाबा, तुम्ही काहीतरी करा. नाही, हे शिटू नाही आपली. शिटू अशी बोलतच नाही. मला माहिती आहे शिटूले गोड आवडत नाही, शिटूले तिखट आवडते. शिटूले जर म्हणायचं असतं ती म्हणतो ती मला पाणीपुरी आणा, बोले शेवपुरी आणा. बदामाचा शिरा, अहो तिले कोणता शिरा नाही आवडत. हे शिटू नव्हेच, हिच्या अंगात कोणीतरी धसली बाई. ओय, शानपणा कमी कर. काय आणू आई, बकेट भर पाणी आण बरं, हिच्या अंगावर टाकतो जर मी आणले काय. चल घे मोड्या त्या श्यामाला, चल बंदात. कोण तुला बदामाचा शिरा करून देणार आहे? मॅट डोक्षाची दिवस नाही निघाला तर तमाशा करून राहिली. मी म्हणलं काय झालं असं. चला मग घरात, जास्त हेडगाव नका, आपल्या टेपात राहा जरा. चालले मोठे हात राहत देते, तो त्रास देते. तुम्ही बोलायचं नाही, एक शब्द बोलायचा नाही. ते बबड्याला बोलवा. ओ बाई, मी देतो तुले बदामाचा शिरा करून. तुले बदामाचा शिरा खायचा आहे का शिटू? शिटू, हे बाय मांग बाय बरं तू. हे पाहूनच तर राहिली, अजून किती पाहू अजून बाई. हे शिटू नाही बाई, काहीतरी इजोटीन घुसली बाई हिच्या अंगात. आई, तू मॅटासारखी बळबळ नको करू बरं कुकडे. थांब जर शिक, तिला जरा दाखवतो मी. फोन आण मला, फोन आण. तिच्या बाबाला फोन लावतो मी, आणि तिच्या बाबाला सांगतो बदामाचा शिरा करा, तुमच्या पोरीले घेऊन या, नाही तर घेऊन जा तुमच्या पोरीले. हिच्या डोक्यात फरक पडला म्हणतो, दिवस नाही निघाले तर तमाशा करून राहिली. हे बाबाला फोन करते. बाबाला अजून टेन्शन. बाबड्या कुठे गेला त्याला म्हटलं लवकर येजो. बाबाला फोन केला की आता मला भिंग फुटून जाईन. बाबाला फोन करायचा नाही. माझ्या बाबाला फोन केला तर खबरदार, पहिले बाबड्याला बोलवा. काऊन तो बाबाला फोन कोण नाही करू? तू मॅटासारखी करून राहिली अशी. तू मॅट झाली का? दवाखान्यात चालतं का? चालायचं आहे का दवाखान्यात? काय तुला पागलसारखी करून राहिली? तुला शिरा खायचं जाणं कर ना, काय जाय. कोण तुला नाही म्हटलं का? अशी पागलासारखी कल्ला कोण करून राहिली मॅटासारखी? थांब, तो बाबाला बोलावतो मी, थांब. बाबाला कशाला बोलवा लागते? माझ्या बाबा थोडे देणार आहे तुला बदामाचा शिरा करून. आई मला बदामाचा शिरा करून द्या, नाही तुम्ही पापा तुमच्याकडे पाहून राहिली. इकडे नको पाहू, तिकडे पाय. अहो, ही शिटू नाहीच. मी आणतो तुला बदामाचा शिरा करून आणतो. ततीच बस. दिनू इले घरात घेऊ नको, ततीच बसू इले. ही शिटू नाहीच. चांगला गंज भरून करून ना, गंजभर. हो गंजभर करतो तुला, गंजभर. हे शिटू नाही, भूत घुसलीच्या अंगात. नाही तर शिटू चमचाभर शिरा नाही खात. मला माहिती आहे तिला गोड नाही आवडत. चमचाभर गोड काही खाय म्हटलं की ते म्हणजे मला नाही पाहिजे. आज म्हणतो गंजभर करून आण. काहीतरी घुसलं बाई माजुनीच्या अंगात. कसं करा बाई आता? कुठेच न्या बाई या पुरीले. काय करा बाई, सांग बाई. तूप चांगले टाका, साखर टाका. हो बाजूले काय रस्त्यात उभे राहिले? कामधंदा नाही का तुम्हाला काही? आत्या, त्या श्यामला तिकडे घेऊन जा. त्याने चड्डी शी केली, त्याला काही डोकं नाही आहे. त्याला जरा शिकवा जरा चांगलं, की टॉयलेट मध्ये जायचं, संडासला सू आली तर सांगायची. काही डॉक्टर नाही त्याला. चड्डी सू करते, चड्डी शी करते. मी आतमध्ये आराम करते माझ्या रूम मध्ये. नाही खोलीत नाही जायचं. तिथे बस होय तिकडे, डाठ्यात होय तिकडे. खोलीत जायचं नाही. तिने तिला घरात येऊ देऊ नको. ही शिटू नाही, हिच्या अंगात काहीतरी चोळेल घुसली. ततीच बसवा. मी आणून देतो म्हटलं तुला गंजभर शिरा, ततीच खाय. अजिबात घरात यायचं नाही. थांब, तुला साजरी दाखवतो. इले साजरं देवाजोचं पाणी आणून मस्त टाकतो. कशी मासुनीला धरलं. मासुनीला धरतं. थांब तू. आई, तो डोक्यात फरक पडला का? मला तर वाटते ते मॅट झाली का तू मॅट झाली, मला समजूनच नाही राहिलं. चला बरं, तुम्ही दोघे जणी चला दवाखान्यात चला. मी दोघीले साजरे करंट देऊन आणतो. काय तो डोक्यात फरक पडला की जुटून घुसली, चुळेन घुसली, काही बडबड करून राहिली. ती मॅट डोक्याची कुकडे बडबड करून राहिली, तू कुकडे बडबड करून राहिले. की सुचू देता की नाही माणसाले? थांब, तू तिच्या अंगातलं भूत मी काढतो पहिले. आण बरं साजरा दांडकूट. तिला शिराच खाऊ घालतो आता मी. बघाव लोक मला काडीनं मारतात. शिरा मागितला तर शिरा देत नाहीत. किती त्रास आहे मला या घरात. तू चिकटला श्याम, तो त्रास देते. सासूबाई त्रास देतात, आत्याबाई त्रास देतात. माझा नवरा तर मला काडीनं मारते. बबड्या कुठे गेला? बबड्या येणार रे का गावभर तमाशा करायला लावतो. लढू नको, लढू नको. मॅट डोक्याचे गावातले लोक काय
काय झालं तुले? मी आणतो शिरा करून आणतो. शिरा खायचा ना तुले? मी आणतो शिरा करून. लढू नको. शिरा करून आणा, गंज भर करा, चांगलं चांगलं तूप टाका, साखर टाका भरपूर. दिनू, हिच्या बाबाला फोन लाव बाबू. इले दवाखान्यात घे. काहीतरी झालं बाईले. हे अशी नाही वागत काही हे बाबू. हा, तिच्या बाबाला फोन लाव. हा, आणि चाल पोरीला या दवाखान्यात घेऊन जाऊ. हा, गावात काही कल्ला हल्ला करू नको. हा, मी काय म्हणतो. हो न्या तिला दवाखान्यात न्या, कारण तिचं काहीतरी झालं बाई. शेटू, बाई शेटू, शिरा, बदामाचा शिरा. मी करतो ना बाई, बदामाचा शिरा करतो ना. मला लढू नको बाई. हा, घरात येऊ नको, ततीच बस. मी शिरा करून आणतो तुले, घरात नको येऊ. आई गंजभर करजो, उलसाक करशील नाही तर मले बी पाहिजे. वहिनी कुठे गेलता रे बाबड्या? एप्रिल फूल बनाया तो उनको गुस्सा आया. वहिनी आणि माझ्याकडनं सगळ्यांना एप्रिल फूल. म्हणजे थांब आता तू या दोघाईले मी बदामाचा शिरा मी खाऊ घालतो. आण वही काढी. हा का रे होय बबडे. आणि का व शिटू, तुला अक्कल नाही का एवढ्या वर्षी तमाशा करून राहिली एप्रिल फुल बनवायसाठी? नाही हा का रे बाजीन द्या, असं नाटक करत असतात का? मला नको मारू, वहिनीले मार. वहिनीचाच प्लॅन होता हा. का होय मॅटी? सगळेजण पाकाचे स्टॅच्यू झाले. बाबा आज एप्रिल फुल आहे, मी तुम्हाला एप्रिल फुल बनवलं. आई मी तुमची स्वीटूच आहे, माझ्या अंगात कोणी नाही घुसलं. आत्या राग नका मानू, एप्रिल फुल. श्यामा चड्डीत ची केली. काय करा बाई या पोरीच. नाही आता दिनू खरंच घे, तू दांड करू नको घेऊ. जाय का लाकूड घे आणि सांज कांड बरं हे शेटू. हा बाई मला तर वाटलं बाई इला काय झालं. काय पोरगी हाच बघ, बदामाचा शिरा पाहिजे तुले. नाही थांब मी देतो तुला आता बदामाचा शिरा. व आईला किती टेन्शन आलं. पण आई बदामाचा शिरा पाहिजे. आत्या सॉरी हा, आमच्या नाटकाचा भाग होता तो, म्हणून काल मी तुम्हाला तसं म्हटलं. आत्या सॉरी हा. काय कराव माय बाई, रातभर मला झोप नाही लागली शिटू. मी म्हणलं बाई असं मा काय चुकलं बाई या पोरीनं मला असं म्हणलं. आणि असं कोणपासून काय दांगडं करून राहिली माय तू. मी आता म्हणलं बाई नक्कीच वहिनी म्हणतात तसं तुला काही झोंबलं बाई. काय माय बाई तुमचा तालो काय एप्रिल फुल वय टप्रिल फुल वय. सारे घरातले लोक आणण्यास आणले माय. काय लेकरो, चला चाललो मी वावरात. लगा आपापल्या कामाला लगा. थांबा ना, खरंच करतो ना बदामाचा शिरा. आणि या शिटूले साजरा वाटीभर नाही गंजभर खाऊ घालू. आता अशी कशी खात नाही तर पाहू. हा तिला बदामाचा शिरा पाहिजे ना. नाही बदामाचा शिरा नाही, पाणीपुरी आहे ना, पाणीपुरी चटपटी. गोड नाही आवडत मला. आज तर तुले बदामाचा शिरा खाच लागेल. एप्रिल फुल बनवतो नाही सासूली, एप्रिल फुल बनवतो नाही तू. थांबवतो आता. श्यामा होय तुही माय मॅट नाटकी एक नंबरची. हा मा पोराले म्हणते चड्डीत शी करते. श्यामा बाबू संडासात जाणं शिक, नाही तर तुही मॅट माय तुले घेणार नाही.